आम्ही प्रचार हा उमेदवाराचा करत नाही, आम्ही महायुतीचा प्रचार करतो आणि आम्ही मोदी साहेबांचा प्रचार करतो। आमच्या कुठल्याही सभेमध्ये आम्ही उमेदवार जाहीर केलेले नाही। आमचा उमेदवार आदरणीय मोदी साहेब हेच आमचे उमेदवार आहेत हे सांगत आम्ही लोकांपर्यंत गेल्यामुळे आम्हाला उलटा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आणि त्याचा खूप फायदा आम्हाला या इलेक्शनमध्ये होईल। मला असं वाटतं की 19 तारीखला आम्ही आमच्या उमेदवाराचा फॉर्म हा आम्ही 18 तारीखला 19 तारीखला भरू। त्याच्यामुळे उद्यापर्यंत तरी आमचं नाव अनाउन्स होईल, याच्यामध्ये कुठलीही शंका बाळगण्याचं काही कारण नाही। ज्यावेळेला दोन उमेदवार अतिशय उत्सुक असतात त्यावेळेला ज्यांचं नाव जाहीर झालं आणि ज्यांचं नाव जाहीर होऊ शकलं नाही, दोघांनी एकत्र येऊन फॉर्म भरणं फार महत्त्वाचं असतं आणि त्याच्यामुळे सगळ्यांची मनं राखणं त्याच्यामध्ये काही वेळ जातो, परंतु निश्चितपणे एकमताने निवडणूक लढवली जाईल आणि जिंकली जाईल। त्यांनी शक्ती प्रदर्शन अवश्य करावं, परंतु शक्ती प्रदर्शन हे कार्यकर्त्यांचं असतं। विनायक राऊत ज्यावेळेला गणपतीला येतात त्याला फक्त कार्यकर्त्यांच्या घरी जातात, सर्वसामान्य गोरगरिबांच्या घरी जात नाही, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे। त्याच्यामुळे ती संघटना त्यांनी राखली, परंतु ती संघटना म्हणजे जनता नाही, जनतेची कामं करायला लागतात, त्याच्यासाठी निधी आणायला लागतो। त्याच्यामुळे नुसतंच येऊन कार्यकर्त्याला भेटणं आणि एकतर संघटना शाबूत ठेवण्यामध्ये माझा सुद्धा मोठा वाटा होता, परंतु आपण काय असं कोणाला म्हटलं नाही तुम्ही इथे या तिथं जा, जिथं आहे तिथं जनता आपल्याबरोबर आहे। कामं तर सगळी मी दिलेली आहेत माझ्या मतदारसंघामध्ये, जिल्ह्यामध्ये देताना पालकमंत्र्यांनी दिलेली आहेत, राणे साहेबांनी दिलेली आहेत। तिथे जर लोक आमच्यावर राहणार, कारण आम्ही कामं केलेली आहेत, त्यांनी काहीच कामं केलेली नाही आणि त्यांना पुढेचा स्कोप काहीच नाही, कारण ज्यावेळेला सत्ता होती युतीची त्यावेळेला सुद्धा त्यांना मंत्री केलं नाही, त्यांना एक कुठलं तरी पक्षाचं पद दिलं तिथं संसदेमध्ये, याच्या पलीकडे त्यांना काय नाही दिलं। याचा अर्थ काय आहे, पुढच्या काळात सुद्धा कधी ते मंत्री होऊ शकणार नाही आणि आपला जो मंत्रिपदाचा मान आहे जिल्ह्याचा तो मिळाला पाहिजे, तर त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे। त्यांच्या मुलावर आरोप होतोय की ते रेडी मायनिंग मध्ये दर महिन्याला हप्ता घेतात अशी आरोप होतोय विनायक राऊतांच्या। माझं असं आहे की मी कोणावरही व्यक्तिगत कधी बोलत नाही। आमचे व्यक्तिगत संबंध माझे राऊतांशी सुद्धा आहे, कारण आम्ही अनेक वेळा एकत्र काम केलेलं आहे। आज ते हरणाऱ्या उमेदवाराला आपण कशाला